नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे एक नवीन ठिकाणी. मस्त एन्जॉयमेंट आहे, पावसाचा नजारा आहे, थोडं ऊन आहे. मी हा पांढरा शर्ट घातलाय आणि हे राजस्थानी स्टाईल आहे. राजस्थानी नाही, आपण तसंच आहे ना, राजस्थानी स्टाईल मध्ये कपडे घातलेले आहेत. आणि आज आपण जाणार आहे नियर बाय पुणे अशा एका मस्त ठिकाणी घेऊन चाललेलो आहे तुम्हाला. आणि आम्ही आज चाललेलो आहे, मी फर्स्ट टाइम तिथे चाललेलो आहे. तर बघूया जातानाची मजा आणि तिथं गेल्यानंतरची ती हिस्ट्री काय असती काय नाही, आपण बघूया सगळं. लेट्स गो. आता बळच आहे ना लवकर घालायला तुमच्यामुळे मला आतमध्ये यावं लागणार. आपण चला जा आवरा पटकन. थोडं पण कळत नाही काय. मित्रांनो, लग्न केल्यानंतरची ही अवस्था आहे, हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मधून तुम्ही एकदम क्लिअर कट बघू शकता. आपल्या घरी बाहेर चपला घालून निघलो होतो. चला आवरा पटकन, उशीर होतोय. चला आले शेवटी घालून. चला तर मग बघू कसा जातोय आजचा दिवस, किती मजा येते ते. काय वाटतं तुम्हाला, काय विचार करत असेल ही? फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. तर आम्ही आमच्या घरापासून ते 50 ते 55 किलोमीटर ते अंतर गाडीवर पार करत इथपर्यंत आलेलो आहे. तर ते अंतर पार करताना मॅडमने काहीच केलेलं नाही, फक्त बसल्या, नजरेचा फक्त आनंद घेतला. आणि मी फक्त तुम्हाला एक दाखवते, ही आहे आमची धन्न, याच्यावरती आम्ही इतक्या गाडी घरच्यांनी घेऊन दिलेली आपल्या. धन्नो. तिकडे आहे लोकेशनचं नाव आहे संगमेश्वर. आपण एकदम मस्त असं पुरातन काळातलं मंदिर आहे, ते मंदिर बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे आज. तुम्ही पण कधीतरी एखाद्या दिवशी व्हिजिट करा. चला मंदिर दाखवतो कसं आहे. तुम्ही बघू शकता की इथं नदी आहे, या नदीचं नाव आहे करा नदी. आणि ते मंदिर जे आहे ते करा नदीच्या बेटावरती आहे. मंदिराचं नाव आहे संगमेश्वर. एक असं मस्त असं भव्य दिव्य एकदम असं धडधाकट पूल बनवलेला आहे. कृत्रिम म्हणजे कृत्रिम नाही म्हणतात, नर्वस नका हो. नर्वस नाही. भव्य दिव्य कशाला म्हणता माहिती का? जे मोठं असतं ना त्याला भव्य दिव्य बोलतात. माझे मोठंच आहे ना, दिव्य कसं काय दिसू राहिला तुम्हाला? मोठाच आहे ना यो. अरे 4 व्हीलरचा नाही, 2 पार एवढा आहे. चला तर मग बघूया मंदिराचा ओव्हरऑल लुक कसा आहे ते. तर असं होतं संगमेश्वरचं मंदिर. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि जे पुणेकर आहे ते इथे येऊ शकतात. मला असं वाटतं की भरपूर पुणेकर येऊन पण गेले असतील, आणि जे नाही आले ते सुट्टीच्या दिवशी येऊ शकताय. आणि पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण खरंच बघण्यासारखं आहे. एकदा नक्की भेट द्या. काय तोंड केलं घ्या बोला आता. युजली ना कुठं बाहेर फिरायला आलं ना, बायका रुसत राहता बरं का. इथं आमचा नवरा रुसून बसलाय. ओ नवरा काय झालंय? काय नाही. काय वाटतंय तुम्हाला, काय करताय हा माणूस? ते ऍक्च्युली ना तर रुसलेले आहे का की मी बोलले त्यांना, व्हिडिओ काढता नव्हता येत मोबाईलमध्ये. मी बोलले की सेल्फी स्टिकने काढा बोलले. आणि ते पायऱ्यांवरती उभे होते. मी त्यांना थोडंसं मोठ्या आवाजात बोलले की खाली या म्हणजे मी खाली या बोलले. आणि मग देते मी तुम्हाला सेल्फी स्टिक, मी वरती येण्यापेक्षा तुम्ही खाली या, तसं मी खाली यायचं होतं असं बोलले. त्याचा राग आलाय आणि रुसून बसलाय. कुठलाही व्हिडिओ ये नाही, काहीच नाही. मी एकटी व्हिडिओ काढते. आता काय बोलणार आहे. रुसले. युजली बायका रुसतात, आज नवरा रुसलाय.
नो प्रॉब्लेम. आता आम्ही पुढच्या लोकेशनला जाणार आहे. ते इथून काहीतरी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आय थिंक तिथे प्री वेडिंग शूट होतं. चला जाऊन बघूया की कसं लोकेशन आहे, काय आहे. आता चोळत बसा तिला. कैसा आहे. तर अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलेलो आहे आणि इथे प्री वेडिंग शूट वगैरे होतं वाटतं. बघूया कसं आहे लोकेशन आतमध्ये जाऊन. वाटतं नाही होतच. ओके होतं. वाटतं मध्ये नव्हतं मध्ये काय फरक आहे का? होतच. बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे लोकेशन. रुसलेल्या माणसाचा मूड नीट झाला वाटतं. व्हिडिओत बोलायला लागलंय. मूड नीट झाला काय? झालाय मूड नीट झालाय. आता व्यवस्थित बोलायला लागलाय. बघू काय आता काय होतं नेक्स्ट. मला काय वाटतं माहिती का, हे मंदिरात प्री वेडिंग शूट करण्यापेक्षा आहे ना आपण कुठं डोंगरात वगैरे जाऊन प्री वेडिंग शूट केलेलं कधी भारी. बराच वेळ झालाय मित्रांनो मी व्हिडिओ मध्ये बोलत नाही कारण की मी फक्त ऑब्झर्व करतोय. आणि मी ऑब्झर्व अशी गोष्ट केली आहे, हे जे नवीन लग्नाचे जे कपल्स आहेत त्यांनी प्री वेडिंग मंदिरात करण्याऐवजी ना मला असं वाटतंय एखाद्या डोंगरावर केली पाहिजे, गार्डन मध्ये केली पाहिजे, एखाद्या म्युझियम मध्ये केली पाहिजे. म्युझियम मध्ये म्हणण्यापेक्षा नदी वगैरे समुद्र बीच वगैरे ठिकाणी केली पाहिजे. तर मंदिराच्या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं आणि इंडियाचं हे जे दैवत स्थान आहे ह्या ठिकाणी यांनी त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. मला वैयक्तिक असं वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा. मंदिर एकच नंबर आहे, व्हिजिट करू शकताय. हे पण मंदिर जसं की सोमेश्वरचं आणि हे चंद्रेश्वर, दोन्ही मंदिरं सुंदर आहे. तर आम्ही आता पोहोचलो एका मिसळ हाऊसवर. बाहेर आलोय आपण आणि बाहेरचं खाल्लं नाही असं होऊ शकत नाही कारण की बाहेरचं खाल्ल्याशिवाय ना जमतच नाही. तर आम्ही आज खाणार आहे मिसळ. अशा प्रकारे वाजले 4:15. नाश्ता बिष्टा करून झालाय आणि आता आम्ही निघणार आहोत घराच्या दिशेने कारण की बोर झालाय आता. खूप बोर म्हणण्यापेक्षा आता कंटाळा आलाय 2 व्हीलर वरती चालायचं. तो चलेंगे आप सीधा घर. अकेले लड़की, हाँ अकेले लड़की, हमको पूछा भी है. तुमको खाना है तो जाओ लेके आओ, पैसा दे रहा है तुम्हारा भाई. मला पण घेऊन यायची ना मग. मला काय माहिती तुला काय खायचं काय नाही ते. एकटे लस्सी पिऊ राहिलेले मला सोडून. बघा मस्त मिसळ वगैरे वाजवली, आता लस्सी पित आहे. एकट्यासाठीच घेऊन आले, दुसऱ्याचं काही घेऊन देत नाही. नाही तुम्ही अख्खे जनता जनार्दनला सांगा आम्ही वाईट आहे तुम्ही चांगले. मग आता तुम्ही जाणार गपचूप एक घेऊन येणार त्याचं काय. नाही मला नाही पाहिजे आता. पिऊ नको. कोणाचा मूडच नाहीये. कोणी एकटे लस्सी पिऊ राहिलेलं आहे. अरे 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 काय करणार. चला आता जाऊया घरी जायच्या रस्त्यामध्ये आम्हाला एक लोकेशन भेटलेलं आहे. मस्त पाणी बिणी. आता इथं आम्ही काढणार आहे रील्स, म्हणजे आपल्याला इन्स्टा वगैरे वरती टाकायला काम येतील. लोकेशन दाखवते पहिले. हे बघा इकडे फोटोशूट चाललेलं आहे आणि त्यांची ऑडियन्स बघायची तुम्हाला कशी आहे. मग ऑडियन्स व्हिडिओ काढल्यानंतर कळलंय ती ऑडियन्स ना कपडे धुवायचं वाट बघत होती खरं तर बघायला गेलं तर. हे बघा कपडे घेऊन वगैरे चालले तिथं मस्त रील्स काढत होते. आता गेले कपडे धुवायला इथं. तर अशा प्रकारे आमच्या झाल्या रील्स काढून आता निघतो घराच्या वाटेने सरळ. आता कुठं मध्ये नाही थांबणार, भेटूया घरी. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय घरी. आता घरात जाणार, फ्रेश वगैरे होतो, मस्त आराम करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.